श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम गंग गणपते नमः. 5 मे 2026 वार मंगळवार. या दिवशी अंगारक संकष्ट चतुर्थी आहे. तर आपल्या गणपती बाप्पा हे सर्वांचेच लाडके दैवत आहेत. त्यांची संकष्ट चतुर्थी अंगारक ही म्हणजेच मंगळी चतुर्थी. बघा, या मंगळ्या चतुर्थीचं खूपच अनन्यसाधारण महत्व आहे. तर याची एक तुम्हाला कथा सांगते. तर एकदा गणपती बाप्पा काय झालं, असेच म्हणजे उंदरावर बसून चालले होते घाईघाईमध्ये. तर घाईघाईमध्ये चालत असल्यामुळे ते पडले पडले आणि थकून चंद्रदेव येत होते. त्यांनी त्यांना बघितलं की हे पडले. मग त्यांना हसायला आल्यावर गणपती बाप्पांना राग आला की हा मला हसला म्हणून. तर गणपती बाप्पांनी त्याला शाप दिला इंद्रदेवाला, की गणपती बाप्पा त्यांना बोलले की तुम्हाला हसला ना म्हणे, आता तुझं तोंड कोणीच बघणार नाही असं. मग चंद्रदेवाने त्यांची माफी मागितली आणि बोलले की मला माफ करा म्हणून. तर गणपती बाप्पांनी त्यांना माफ केलं आणि सांगितलं, भाद्रपद शुक्ल जी चतुर्थी असते, ज्यावेळेस आपण गणेश उत्सव साजरा करतो बघा, त्यावेळेस जर तुझं कोणी तोंड बघेल ना तर त्याच्यावर चोरीचा आळ येईल असं. तर मग चंद्रदेवांनी त्यांना विनंती केली की म्हणे, जर असं चुकून जर कोणी माझं तोंड बघितलं आणि त्याच्यावर चोरीचा आळा आला तर मग त्याच्यातून त्यांना मुक्तता कशी भेटेल. तर गणपती बाप्पांनी यावरही उपाय सांगितला की जो महिन्याची संकष्ट चतुर्थी करीन माझी, त्या चतुर्थीने त्यांचा तो आळा म्हणजे त्या आळातून त्यांची मुक्तता होईल. असं आहे गणपती बाप्पांचं चतुर्थीचं व्रत आहे. बघा, आता ही अंगारक म्हणजेच मंगळी चतुर्थी, या चतुर्थी म्हणजे ज्या वर्षातून चतुर्थ्या येतात त्या ज्यांना करायला भेटत नाही, त्या चतुर्थ्या त्यांनी जरी नसल्या केल्या तरी ही एक चतुर्थी धरली तर याचं खूप पुण्य आहे. म्हणजे त्या चतुर्थ्यांचं पुण्य एका चतुर्थीने भेटत असतं बघा. तर अशी ही एवढी म्हणजे पवित्र अशी चतुर्थी आहे. हिचं असं अनन्यसाधारण महत्व आहे. तर याचा उपवास सगळ्यांनी करावा. ज्यांना उपवास करणे जमत नाही त्यांनी बाकीचं दुसरं काही फलाहार घ्यावा. खिचडी न खाता मग तुम्ही बाकीचं दुसरं फराळाचं काही खाऊ शकता. ज्यांना नाही जमत आहे, ते खूपच म्हणजे शरीराने कमकुवत आहेत, तर त्यांना ठीक आहे, त्यांनी उपवास नाही करावा, त्यांनी जेवण वगैरे करायला हरकत नाही. तर मग त्यांनी सेवा साधना कराव्यात, तर तरी त्यांना तेवढं पुण्य भेटून जातं. म्हणजे असं काही नाही, देव काय म्हणत नाही तुम्ही एकदमच सगळं सोडून द्या आणि एकदम उपवास करा, तुमच्या शरीराला त्रास द्या, असं काही नाहीये. जसं जमेल तसं त्यांनी सेवा करावी. आणि आपलं शरीर महत्वाचं आहे, आपलं स्वास्थ्य महत्वाचं आहे. देवालाही आवडणार नाही की तुम्ही तुमचं सगळं हे सोडून जर तुम्ही नुसतं देवदेवच करत राहिला, तुमचं शरीराचं जर रचना सगळी ढासळली तर मग काय उपयोग नाही. आपण मग तर ते न केलेलंच बरं, नाही का. जसं जमेल तसं करा तुम्ही. नसेल उपवास जमत तर तुम्ही सेवाही करू शकता, असं काही नाही. चला तर मग आता आपण बघूया गणपती बाप्पांच्या अजून पुढे काय काय सेवा करायची आहेत. तर या दिवशी काय करायचंय, सकाळी लवकर उठायचंय. आंघोळ वगैरे झाल्यावर गणपती बाप्पांना अभिषेक करायचंय. बघा, ज्यावेळेस आपण देवाऱ्यामध्ये पूजा करणार त्यावेळेस गणपती बाप्पांचा 21 अथर्व शीर्षाचे आवर्तन घ्यायचे. तुम्ही पाण्याचा अभिषेक करा, दुधाचा अभिषेक करा, पंचामृताचा अभिषेक करा, कोणताही करा. अभिषेक 21 आवर्तन घ्यायचे. त्यानंतर फलश्रुती घ्यायची. त्यानंतर पंचोपचार गणपती बाप्पांची पूजा करायची. त्यांना दुर्वा व्हायचे आहेत. जास्वंदीचं लाल फुल त्यांना खूप प्रिय आहे, ते असेल ते व्हायचंय. त्यानंतर यामध्ये एक सांगते बघा तुम्हाला, गणपती बाप्पांना तुळस ही कधी व्हायची नसते. तुळशीचं आणि त्यांचं वैर आहे, कारण याचीही मी तुम्हाला कथा नंतर सांगेल, नंतर कोणत्या पुढच्या व्हिडिओमध्ये. कारण बघा, तुळस ही गणपती बाप्पांना कधी व्हायची नसते आणि ती वाहिल्याने आपल्याला दोष लागतात. त्यामुळे तुळस चुकू नये, गणपती बाप्पांना वाहू नका. नंतर मग धूप दाखवायचा आहे, गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे. आणि जो तुमच्याकडे असेल यथाशक्ती त्यावेळेस तेव्हा. नंतर आरती करायची गणपती बाप्पांची, अशी तुम्ही पूजा करायची सकाळची. त्यानंतर तुम्ही अजून गणपती स्तोत्र बोलू शकता. ओम गंग गणपते नमः हा मंत्र तुम्ही 108 वेळा किंवा जास्त अजून जास्तही तुम्ही करू शकता, किंवा मग जसं जमेल तुम्हाला 11 वेळा 21 वेळा करू शकता. तुमच्या मुलांकडून ही सेवा आवर्जून करून घ्या. आता बघा, सुट्ट्या वगैरे लागलेल्या आहेत. आपल्या जेव्हा आपण अभिषेक करतो त्यावेळेस आपण आपल्या मुलांना आपल्या जवळ बसवायचं असतं. ज्यावेळेस आपण घरामध्ये ह्या सेवा करतो ना, तर मुलांनाही ते वळण लागतं बघा. त्यांनी नुसतं ऐकलं तरी त्यांचे म्हणजे मुलांची स्मरणशक्ती छोट्या वयामध्ये एवढी हे असते ना, ते लगेच कॅच करतात बघा. आपण जे बोलतो ते आपलं अनुकरण मुलं करत असतात. त्यामुळे आपण घरात ज्या सेवा साधना करतो त्या मुलांच्या कानावर पडून तेही म्हणजे छान त्यांचंही पाठ होत असतं. तुम्ही अथर्वशीर्ष जर बोलताय तर मुलांचं बघा ऐकून ऐकून ते आपोआप पाठ होऊन जातं. मग त्यावेळेस काय करायचंय, आपण बसलो अभिषेकाला की मुलांनाही जवळ घ्यायचंय. त्यांना काहीतरी जरी नाही आले तरी त्यांना काहीतरी थोडंसं गोडी गुलाबीनं असं बोलून त्यांना आपण त्यांच्याकडून ही सेवा करून घ्यायची. बघा, एकदा त्यांना सवय लागली ना की आपोआप मग ते येतात, मुलं ऐकतात. छोटे असेल तर ऐकतात, मोठे झाल्यावर थोडंसं
ऐकत नाहीत मुलं, असं आहे. मग त्यांना कसं लहानपणापासूनच सवय लागली ना एकदा, की मग ते आपोआप ते त्यांना सवय लागून जाते. मुलांचं असं असतं. तर बघा, हे मुलांचं हे अथर्वशीर्षाचं जे तीर्थ आहे ना, ते मुलांसाठी खूप म्हणजे रामबाण उपाय आहे मुलांसाठी, एक अमृतच म्हणा तुम्ही. कारण याने मुलांची बुद्धी ही तल्लख होत असते. जो त्यांनी अभ्यास केलेला असतो तो त्यांच्या लक्षात राहतो. अशी ही गणपती बाप्पांची सेवा तुम्ही जर म्हणजे दर आठवड्याला जर करत असाल ना, तर खरंच म्हणजे मुलं अभ्यासात खूपच हुशार होतात. अर्थातच त्यासाठी अभ्यासही केला पाहिजे. नुसतं अभिषेकाचं तीर्थ देऊन फायदा नाही काही. त्याच्यासाठी आपण अभ्यासही केला पाहिजे. तर बघा, अशी ही सेवा गणपती बाप्पांची. यानंतर तुम्ही अजून म्हणजे मंत्र, स्तोत्र वगैरे घेऊ शकता. याचबरोबर तुम्ही सरस्वती मातेचंही स्तोत्र मुलांना आवर्जून म्हणायला सांगा. प्रज्ञावर्धन स्तोत्र आहे आपल्या नित्यसेवेमध्ये, तेही त्यांच्याकडून करून घ्या. ज्याने त्यांची बुद्धी तल्लख होईल, अभ्यासात प्रगती होईल. अशी ही गणपती बाप्पांची सेवा. ज्यांना ज्यांच्यावर कर्ज वगैरे, त्यांनी गणपती ऋणमोचक स्तोत्र वगैरे आहे बघा नित्यसेवेमध्ये, तेही तुम्ही घेऊ शकता. अजून अशी ही गणपती बाप्पांची सेवा. बघा, आता माझं असं म्हणणं आहे, की गणपती बाप्पांची सेवा ही ज्यावेळेस आपण त्यांचं म्हणजे संकष्ट चतुर्थी असते, अंगारक चतुर्थी असते, त्याच वेळेस न करता आपण त्यांची रोज सेवा ही केली पाहिजे. कारण कसं आहे माहिती का, तूप खाल्लं का लगेच रूप येत नाही. ज्यावेळेस आपण म्हणजे थोडं थोडं सेवा करत असतो आणि मग नंतर ज्यावेळेस आपण काही सणवार असे मोठे मोठे उत्सव येतात त्यावेळेस सेवा करतो, त्याचं आपल्याला पुण्य म्हणजे त्या सेवेचं फळ हे अधिक पटीने भेटत असतं. कारण म्हणजे आपला पाया हा पक्का होत असतो ना. आधी आपण थोडी थोडी का होईना सेवा करत असतो. एक वेळा का होईना गणपती बाप्पांचा अभिषेक केल्याने किंवा मग गणपती स्तोत्र, अथर्वशीर्ष हे आपल्याकडून रोज पठण होत असतं. आणि ज्यावेळेस आपण असं अंगारकी चतुर्थी वगैरे येते किंवा गणपती बाप्पांचा म्हणजे ज्यावेळेस आपण गणपती बाप्पा बसवतो भाद्रपद महिन्यामध्ये वगैरे, त्यावेळेसही आपण त्यांचा अभिषेक वगैरे मोठ्या याने करत असतो. तर मग त्यावेळेस जशी म्हणजे एक ओळख असते देवाची आणि आपली, आणि अचानक आपण देवांना समजा 6 महिन्यातून 3 महिन्यातून जर त्यांचा डायरेक्ट आपण अभिषेक घालायला गेलो, तर मग ती थोडस हे होतं ना ते. जर आधीपासूनच थोडीशी ओळख असते तर मग आपली थोडीशी देवाची आणि आपली ही मैत्री अशी घट्ट होते. आता कोणाचं पण तेच आहे बघा, नॉर्मली आपण एक उदाहरण घेतलं आपल्या मित्रांचं मैत्रिणींचं वगैरे, की आधीपासून आपली थोडी थोडी ओळख आहे. अचानक डायरेक्ट आपण कधीतरी किती दिवसातून भेटल्यावर ते एक वेगळं असतं. आणि आपला रोजचा संवाद आहे वगैरे, रोज आपण बोलतोय, चर्चा करतोय, ती एक ओळख वेगळी असते. तसंच देवाचं आहे. तुम्ही रोज देवाची थोडी थोडी सेवा करत चला आणि हे केलीच पाहिजे. बघा, सेवा साधना हे आपण केल्याच पाहिजे. आपला मनुष्य जन्म आहे, याच्यामध्ये येऊन आपण नुसतंच म्हणजे आपली रोजची दिनचर्या झाली वगैरे, तो दिवस आला गेला असं नाही करायचंय. थोडं का होईना आपण देवाचं थोडंसं केलं पाहिजे. कारण हेच पुण्य आपण बरोबर घेऊन जाणार आहे. बघा, तुम्ही किती पैसा कमाव, किती काही करा, ते सगळं आपल्या इथं सोडून जायचंय. ज्या काही सेवा साधना करू ते आपल्याला पुढच्या या नंतरच्या प्रवासामध्ये त्या कामा येणार आहेत आपल्याला. आता हे मृत्यू लोक आहे बघा, इथं जो आला त्याला जायचंच आहे. पण यानंतरचा पुढचा प्रवास आपला कसा आहे, तर तो कसा आहे म्हणजे या जन्मात आता आपण आहोत, या वेळेस जे आपण साधना करू, जे आपल्या जप तप करू, नामस्मरण करू, तेच आपल्या बरोबर पुढच्या जन्मामध्ये येणार आहे. त्यामुळे आपला मनुष्य जन्म हा आपल्याला 84 लाख योनीतून भेटत असतो बघा. तर या जन्मामध्ये आपण म्हणजे देवाच्या जास्तीत जास्त सेवा, नामस्मरण वगैरे करून हा जन्म आपण आपला सफल करायचा असतो. जेणेकरून पुढचा जन्म आपल्याला हा व्यवस्थित भेटेल. बघा, थोडासा विषयाचे भटकतोय आपण आता. ठीक आहे, हरकत नाही. या विषयावर आपण नंतर कधीतरी बोलूया. असं गणपती बाप्पांची ही चतुर्थी आहे बघा. खूप छान असा दिवस आहे. सगळ्यांनी छान छान सेवा करा, अभिषेक करा गणपती बाप्पांचा. आम्ही ऑनलाईन सेवा घेत असतो बघा, गुगल मीटवर किंवा आपलं आता लाईव्ह पण घेत असते मी युट्यूबवर. तर त्या दिवशी 9 वाजता वगैरे सकाळी वेळ भेटला तर आम्ही नक्कीच लाईव्ह घ्यायचा प्रयत्न करेल. त्यावर आपण गणपती बाप्पांचा अभिषेक पण घेऊ शकतो. 21 वेळा गणपती अथर्वशीर्षाची आवर्तना. बघा, सामुदायिक सेवेला खूप महत्व असतो. आपण एकदा एकट्याने घरी सेवा केलेली आणि सामुदायिक सेवा केलेली याच्यामध्ये खूप म्हणजे मोठा फरक असतो. गुरुमाऊली सांगतात की सामुदायिक सेवेने खूप काही आपले जे प्रश्न असतात ते लवकर मार्गी लागतात आणि त्याचं फळही असं अनंत पटीने असतं बघा. त्यामुळे सामुदायिक सेवेत भाग घ्यायचा प्रयत्न करत जा. कारण याचं म्हणजे खरंच फळ खूप अधिक पटीने असतं. त्यामुळे अशा सेवा साधना करा आणि छान छान गणपती बाप्पांना संध्याकाळी
मोदक बघा त्यांना जास्त सगळ्यात जास्त प्रिय हा मोदक आहे. त्यामुळे जसं जमेल तसं तुम्ही गव्हाचे मोदक करा किंवा तांदळाचे मोदक, उकडीचे मोदक करा. संध्याकाळी काय करायचंय मग गणपती बाप्पांना जेव्हा चंद्र निघणार आहे बघा, आता चंद्र निघण्याची वेळ किती आहे? तर संध्याकाळी 10:19 वेळ आहे चंद्राची. आता प्रत्येक ठिकाणची वेळ ही वेगळी असेल. मुंबईची वेळ वेगळी किंवा गावच्या ठिकाणची वेळ वेगळी. थोडासा 5-10 मिनिटाचा फरक असतो, जास्त नाही. तर बघा त्यावेळेस काय करायचंय मग चंद्राला आपण अर्घ्य द्यायचंय. एका तांब्याच्या लोट्यामध्ये पाणी घ्यायचंय आणि जसं आपण सूर्याला अर्घ्य देतो तसं चंद्राला अर्घ्य द्यायचंय. चंद्राची पूजा करायची, पंचोपचार पूजा करायची, नैवेद्य ठेवायचा आहे. आणि नंतर आपण गणपती बाप्पांजवळ येऊन गणपती बाप्पांची पूजा करायची. परत त्यांना नैवेद्य वगैरे ठेवायचं, मोदकाचं नैवेद्य ठेवायचं आहे. त्यावर दुर्वा ठेवा आणि पाण्याचं भरीव मंडळ करून त्यावर नैवेद्य ठेवायचं आणि ओम तत्सवितुर्वरेण्यम हे सगळं बोलून गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे. आणि गणपती बाप्पांना नंतर क्षमा करायची, मागायची की बाप्पा आमच्याकडून दिवसभरात काही चूक झाली असेल तर आम्हाला माफ कर. म्हणजे असं बोलून आपण गणपती बाप्पांची क्षमा मागायची आहे. तर असं हे व्रत सगळ्यांनी करा. आणि गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेतच, सगळ्यांना क्षमाही करतात. खूप म्हणजे लाडकं दैवत आहे आपलं सगळ्यांचंच. त्यामुळे ते काही कोणाचा राग वगैरे धरत नाही. थोड्याशा चुका जरी झाल्या, आपण काय माणूस आहे, माणसाकडून चुका या होतातच असं म्हणजे होतच असतात. त्यामुळे म्हणजे देवांनाही माहीतच आहे मनुष्य जन्म आहे. त्यामुळे या जन्मात कोणीच असं परफेक्ट असं कोणीच नसतं. थोड्याफार 19-20 असतं, चुका होत असतात. त्यामुळे एवढं काही मानायचं नाही. देवाकडे माफी मागितली की आपलं सगळं म्हणजे चुका क्षम्य होऊन जातात. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये ओम गम गणपते नमः हे लिहा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही चांगलं असेल ते घ्यावं. जे तुम्हाला नाही आवडलं ते माझं मला परत. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.